नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 ची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचे मनामध्ये जे काही अनेक आपले शिक्षक उमेदवार आहेत, आदरणीय आपले बंधू आणि भगिनी आहेत, त्यांच्या मनात आपल्या पसंतीचा जिल्ह्याचा कट ऑफ किती लागेल याविषयी फार उत्सुकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक जिल्हा परिषदचा कट ऑफ काय असणार आहे अंदाजे तो आपण घेतोय. आणि मित्र, हा जो कट ऑफ आहे हा अंदाजे आहे. अंतिम आपल्याला जो निर्णय मिळणार आहे तो तुम्हाला माहितच आहे की पवित्र पोर्टलच्या मार्फतच मिळणार आहे. परंतु मला एक विश्वास आहे की आपण हा जो कट ऑफ सांगतो याच्याशी तर्कसंगतच तुम्हाला जो कट ऑफ आहे तो कट ऑफ पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक भरती 2025 होणार आहे त्याचा सुद्धा राहील, अशी एक थोडीशी म्हणजे आपल्याला त्याविषयीची आपल्या मनामध्ये जी काही उत्सुकता आहे की वेगवेगळ्या जिल्हा परिषदचा कट ऑफ काय राहणार. तर काल आपण बघितलं की काल आपण अहिल्यानगर जिल्हा परिषद अहिल्यानगरचा कट ऑफ घेतलेला आहे आणि अहिल्यानगरचा जर विचार केला आपण तर भौगोलिक दृष्ट्या त्या जिल्हा परिषदचा कट ऑफ हा शिक्षक भरती 2017 शिक्षक भरती 2022 मध्ये थोडासा बाकीच्या जिल्हा परिषद पेक्षा थोडा हाय राहिलेला. आज आपल्याला अशीच एक जिल्हा परिषद घ्यायची आहे ज्या जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या बऱ्यापैकी आहे आणि ती जिल्हा परिषद आहे मित्र चंद्रपूर जिल्हा परिषद. जिल्हा परिषद चंद्रपूरचा कट ऑफ काय राहणार आहे त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत सविस्तर चर्चा करणार आहे. तर बघा, त्याच्यासाठी आपण पवित्र पोर्टल अचूक कट ऑफ व रिक्त पदे 2025 शिक्षक भरती 2017 व 2022च्या भौगोलिक आणि सांख्यिकीय विश्लेषणावर आधारित आपण याच्यासाठी जो बेस घेतलेला आहे, जो पाया घेतलेला आहे तो पाया आहे शिक्षक भरती 2017 जी पवित्र पोर्टल मार्फत झालेली आहे आणि शिक्षक भरती 2022 आणि तिथली भौगोलिक परिस्थिती, त्या भौगोलिक परिस्थितीनुसार काय कट ऑफ राहतो याचा सुद्धा आपण याच्यामध्ये विचार केलेला आहे. तर हे जे आपण तयार केलेलं एक ऍप आहे या ऍप विषयी आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत. आपण याच्यामध्ये वेगवेगळे ड्रॉपडाऊन घेतलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे आणि खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळा घेतलेल्या आहेत. त्यानंतर इकडे याच्यामधली जर तुम्ही जिल्हा परिषदची शाळा सिलेक्ट केली तर याच्यामध्ये जिल्हा परिषदचे नाव येणार आहे आणि जिल्हा परिषद शाळा इकडे जर बघितलं तुम्ही अहिल्यानगर, अकोला, अमरावती सर्व जिल्हे याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेले आहे. त्यानंतर इथं त्याचं माध्यम घेता येणार आहे आपल्याला. इंग्रजी माध्यमाच्या जागा आहेत, मराठी माध्यमाच्या जागा आहेत, त्याच्यानुसार थोडासा कट ऑफ मध्ये फरक पडतो म्हणून आपण त्या जागा सुद्धा इथं माध्यम सुद्धा आपल्याला सिलेक्ट करता येणार आहे. त्यासोबतच आपण इथं विषय घेतलेला आहे कारण इथं गट येणार आहे. तर गट आपण वेगवेगळे घेतलेले आहेत. 1 ते 5 चा गट आहे, 6 ते 8 चा गट आहे, 9 ते 10 चा गट आहे, 11 ते 12 चा गट आहे. ज्या गटाचे रिक्त पद आहेत त्या गटाचा समावेश त्याच्यामध्ये आपण करू. आता जिल्हा परिषदचा जर विषय घेतला तर 1 ते 5 च्या गटाच्या 6 ते 8 च्या गटाच्या जागा बऱ्यापैकी आहेत. बाकीच्या गटाच्या जागा जिल्हा परिषद मध्ये फारच कमी असतात कारण त्या शिक्षणाची व्यवस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये बऱ्याच प्रमाणात केलेली आहे. त्यानंतर इथं विषय घेतोय आपण आणि हे सर्व घेतल्यानंतर जो गट निवडून आपण त्या गटाची संख्या इथं येणार आहे आणि ही जी संख्या आहे ना, ही संख्या जी पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषदच्या जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिराती एवढीच म्हणजे त्या जाहिरातीमधलीच रिक्त पदांची संख्या इथं येणार आहे. त्यानंतर पुढे आपल्याला आपल्याला काय करायचंय पुढं, तर पुढे याची आपण प्रवर्ग घेतलेला आहे.
तुम्ही जर बघितलं तर इथं प्रवर्ग आहे, इकडे समांतर आरक्षण घेतलेलं आहे आणि इकडचा प्रवर्ग निवडल्यानंतर आणि समांतर आरक्षण निवडल्यानंतर त्याला जागा किती रिक्त आहेत त्या जिल्हा परिषद मध्ये ती संख्या सुद्धा इथे येणार आहे. म्हणजे या ऍपला जितकं आपण ऍक्युरेट करण्याचं म्हणजे करता येईल तेवढं ऍक्युरेट करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे याच्या मधनं निघलेला जो काही कट ऑफ आहे तो शिक्षक भरती 2025च्या थोडासा तर्कसंगत यायला पाहिजे अशी एक अपेक्षा आहे. मग आता शेवटी अंदाज आहे, मी तुम्हाला सांगितलं विश्वास अंतिम पवित्र पोर्टलवर ठेवायचा आणि इथं आपण अपेक्षित कट ऑफ आपल्याला तपासता येतो. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कट ऑफ मिळणार आहे. आणि जर वैयक्तिक गुण जर एखाद्या उमेदवाराचे TAIT चे असले तर याच्यावर आपण चेकबॉक्स मध्ये क्लिक करून वैयक्तिक गुण टाकून सुद्धा आपण या ऍपच्या सहाय्याने कट ऑफ काढू शकतो अशी आपण याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे. चला तर मग आज जिल्हा परिषद शाळा आपण कुठली जिल्हा परिषद घेणार आहे तर आपल्याला जिल्हा परिषद मित्र चंद्रपूर मला घ्यायची आहे आज. जिल्हा परिषद चंद्रपूर, कारण चंद्रपूरमध्ये रिक्त पदांची संख्या बऱ्यापैकी आहे. तर मराठी माध्यम 1 ते 5 सर्व विषय आणि यामध्ये रिक्त पदांची संख्या जर तुम्ही बघितली असेल तर या बॉक्स मध्ये इथं रिक्त पदांची संख्या आलेली आहे 609. हे बाय डिफॉल्ट आहे. पवित्र पोर्टलवर ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातीमधली ती संख्या आलेली आहे. कारण ती आपल्याकडे आता रिक्त पदांची संख्या अवेलेबल झाल्यामुळे कट ऑफ मध्ये जी काही अॅक्युरेसी आहे ती अॅक्युरेसी आपल्याला आणता येईल. तर जाहिरातीनुसार तपशील बघा. प्राथमिकच्या जागा 1 ते 5 585 आहेत चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये. त्याच्यानंतर माध्यमिक 6 ते 8 गणित विज्ञान 19 आहेत. त्यानंतर 9-10 इंग्रजी माध्यमाची 1 जागा आहे. त्याच्यानंतर 9-10 गणित विज्ञान याच्या 5 जागा आहेत आणि एकूण 610 पद या जिल्हा परिषद मध्ये आहेत. तर आपल्याला आज जो कट ऑफ काढायचा आहे 1 ते 5 मराठी माध्यम आणि 585 जागा आहेत चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये, त्याचा कट ऑफ काय राहणार आहे. तर सुरुवातीला आपण घेणार आहे खुल्ला प्रवर्ग घेतोय सर्वसाधारण आणि याच्यासाठी ज्या जागा आलेल्या आहेत ते 119 जागा आहेत चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये. मग आता या खुल्या प्रवर्गाचा 1 ते 5च्या गटाचा मराठी माध्यमाचा काय कट ऑफ राहतो तो कट ऑफ आता आपल्याला इथं तपासायचा. इथं आपला रिझल्ट येणार आहे आणि इथं आपल्याला अपेक्षित कट ऑफ काढायचा आहे. याच्यावर क्लिक केलं की अपेक्षित कट ऑफ भेटेल तुम्हाला. बघा जिल्हा परिषद शाळा जेटकी चंद्रपूर 1ली ते 5वी प्राथमिक सर्व विषय 1 ते 5. त्यानंतर खुल्ला प्रवर्ग आहे सर्वसाधारण प्रवर्गाची पदे आहेत 119 आणि अपेक्षित कट ऑफ आला 139. चंद्रपूर जिल्हा परिषद आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार केलेला आहे. शिक्षक भरती 2017चा विचार केला, शिक्षक भरती 2022चा विचार केलेला आहे आणि त्याच्यावरनं हा जो कट ऑफ आलेला आहे तो 139 आलेला आहे. होऊ शकते पवित्र पोर्टल मध्ये मित्र याच्यापेक्षा कमी सुद्धा येऊ शकते, पण शेवटी हा अंदाज आहे. हा शिक्षक भरती जे काही पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे 2025 त्याच्याशी आपण याला तर्कसंगत घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर पुढला आता आपल्याला प्रवर्ग घ्यायचा आहे. खुल्या प्रवर्गामधलाच जो समांतर आरक्षणानुसार आपण आता इथं आपल्या महिला भगिनी आहेत त्यांचं समांतर आरक्षण आहे, त्यांच्यासाठी 107 पद आहेत चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये. आणि याचा आता कट ऑफ काय राहणार आहे तो कट ऑफ आपल्याला इथं तपासायचा आहे. बघा इथं कट ऑफ तपासू आपण. प्रवर्ग खुल्ला प्रवर्ग समांतर आरक्षण महिला समांतर आरक्षण त्याच्यानंतर 1 ते 5चा गट आहे मराठी माध्यम आहे आणि काय कट ऑफ येते तो बघू आपण. 134 हा महिला भगिनींसाठी कट ऑफ येणार आहे चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये 1ली ते 5वी आणि ओपन आहे
कारण ओपन कॉम्पिटिशन असते त्यामुळे कट ऑफ जास्त राहतो. सर्व प्रवर्गाचे उमेदवार याच्यामध्ये येतात आणि हे गुणवत्तेनुसार निवड होते मित्र. त्यामुळे याचा कट ऑफ जो आहे महिला समांतर आरक्षणाचा 134 आलेला आहे. तर आपल्याला जायचं आहे पुढे. आपण इथं समांतर आरक्षणाचा जो काही त्यामधली कॅटेगरी आहे ते बदलायची. अंशकालीन घेतला आपण 10% आहे, त्यांच्या वाट्याला 35 जागा येतात आणि आता या 35 जागेचा कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे. काय येते तो बघू आपण. बघा 105 अंशकालीनचा चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये. त्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे. पुढला आपण हे घेऊ इथं समांतर आरक्षणाचा प्रवर्ग. आता पुन्हा बदलतोय मी इथं. आता घेतो माजी सैनिक. पुन्हा एकदा सांगतो त्यांच्यासाठी 54 जागा आलेल्या आहेत आणि माजी सैनिकाची पद सहसा ह्या जागा रिक्त राहतात, मिळत नाहीत असं याच्या अगोदरच्या भरतीवरून अनुभव आलेला आहे. आता 1 ते 5 चा गट आहे. माजी सैनिक काय कट ऑफ राहते तो बघू आपण. जिल्हा परिषद चंद्रपूर. बघा जिल्हा परिषद शाळा झेडपी चंद्रपूर माजी सैनिक आहेत, 1 ते 5 आहे आणि ओपन कॉम्पिटिशन्स आहे आणि त्यांचा कट ऑफ दाखवते 97. 97 हा त्यांचा कट ऑफ इथं दाखवते. आणि थोडा कट ऑफ भौगोलिक दृष्ट्या चंद्रपूर जिल्हा परिषदचा मित्र कमी राहतो बाकीच्या जिल्हा परिषद पेक्षा. पुढे प्रकल्पग्रस्त 18 जागा त्यांच्यासाठी येतात आणि आता त्यांचा कट ऑफ आपल्याला काढायचा आहे. काय येतो ते बघू आपण. जिल्हा परिषद चंद्रपूर 1 ते 5 चा गट मराठी माध्यम आणि यांचा कट ऑफ येतो 130. पुढला आपल्याला समांतर आरक्षणाचा गट जो येतोय तो घ्यायचा आहे. प्रकल्पग्रस्तानंतर इथं भूकंपग्रस्त आहेत, 7 जागा आहेत भूकंपग्रस्त बांधवांसाठी आणि यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो. जिल्हा परिषद चंद्रपूर 1 ते 5 चा गट मराठी माध्यम 131 चा कट ऑफ यांचा दाखवते आहे. कुठला घ्यायचंय आपल्याला. भूकंपग्रस्तानंतर खेळाडू आहेत 5%, यांच्यासाठी 18 जागा आहेत इथं आणि यांचा कट ऑफ काय येतो तो आता आपल्याला बघायचा आहे. अपेक्षित कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे. 124 येतोय. जिल्हा परिषद चंद्रपूर 1 ते 5 चा प्राथमिकचा गट आहे, सर्व विषयासाठी आहे, ओपन कॉम्पिटिशन आहे. खेळाडू समांतर आरक्षण 5%, त्यानुसार 124 त्यांचा कट ऑफ येतोय. पुढं आपल्याला घ्यायचंय दिव्यांग बांधव आहेत, 9 जागा आहेत त्यांच्यासाठी. यांचा कट ऑफ काय येईल तो आपल्याला बघायचा आहे. अपेक्षित कट ऑफ पाहायचा आहे 1 ते 5 साठी. 127 येतो यांचा कट ऑफ चंद्रपूर जिल्हा परिषद साठी 1 ते 5 च्या गटासाठी. त्यानंतर पुढला जो समांतर आरक्षणाचा याच्यामध्ये दिलेला प्रकार आहे तो आहे दिव्यांग बांधव आहेत, 9 जागा आहेत त्यांच्यासाठी. त्यांचा काय कट ऑफ येते तो आता आपण बघायचा आहे. दिव्यांग बांधवांचा 127 यांचा कट ऑफ येतो. त्यानंतर आता प्रवर्ग चेंज करतोय मी. इथं ओपन ऐवजी आपल्याला पुढचा प्रवर्ग घ्यायचा आहे तो आहे ईडब्ल्यूएस. समांतर आरक्षण सर्वसाधारण 17 जागा आलेल्या आहेत. सर्वसाधारण ईडब्ल्यूएस मध्ये सर्वसाधारणसाठी 17 जागा आलेल्या आहेत आणि या 17 जागांचा जो काही अपेक्षित कट ऑफ आहे तो आता आपल्याला बघायचा आहे. ईडब्ल्यूएस सर्वसाधारण 140 हा चंद्रपूर जिल्हा परिषद साठी कट ऑफ दाखवते आहे सर्वसाधारणच. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. ईडब्ल्यूएस मध्ये महिला भगिनींचं आरक्षण घ्यायचं आहे. समांतर आरक्षण घेऊ आपण 30%. यांच्यासाठी 14 जागा आलेल्या आहेत. काय यांचा कट ऑफ दाखवते ते बघू आपण. चा कट ऑफ दाखवते महिला भगिनींसाठी. जिल्हा परिषद चंद्रपूर
1 ते 5 चा गट आहे मराठी माध्यम. पुढचा याच्यामधला आपल्याला हे घ्यायचं आहे प्रकार समांतर आरक्षणाचा अंशकालीन. यांच्यासाठी 4 जागा आलेल्या आहेत. आता या 4 जागांचा कट ऑफ जिल्हा परिषद चंद्रपूर 1 ते 5 मराठी माध्यम काय कट ऑफ राहतो तो बघू आपण. TAITचा 109 चा कट ऑफ दाखवते जिल्हा परिषद चंद्रपूर. पुढे जायचंय आपल्याला माजी सैनिक बांधव 7 जागा यांच्यासाठी आलेल्या आहेत EWS मध्ये. प्रवर्ग आहे EWS सध्या आपला सुरू आहे तो. त्याचं समांतर आरक्षण घेतोय आपण. अपेक्षित कट ऑफ EWS 101 माजी सैनिक बांधव. पुढं समांतर आरक्षणाचा पुढला EWS मधला प्रकार घ्यायचा आहे तो आहे प्रकल्पग्रस्त 5%. यांच्या वाट्याला 2 जागा आलेल्या आहेत. आणि आता या 2 जागेचा कट ऑफ काय येतो तो बघायचा आहे आपल्याला. प्रकल्पग्रस्त 134. पुढे जायचंय आपल्याला कुठला प्रकार घ्यायचा आहे. भूकंपग्रस्त 2% आहेत. 1 जागा यांच्या वाट्याला इथं चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये आलेली आहे. आणि यांचा कट ऑफ आता आपल्याला तपासायचा आहे. काय कट ऑफ येते तो बघू आपण. 135. 1 ते 5 मराठी माध्यम जिल्हा परिषद चंद्रपूर सध्या सुरू आहे आपलं. पुढे घ्यायचंय भूकंपग्रस्तानंतर पुढचा समांतर आरक्षणाचा EWS मध्ये जो प्रकार आहे तो आहे खेळाडू. 2 जागा यांच्यासाठी आहेत. आणि या 2 जागेसाठी काय कट ऑफ येतो तो बघू आपण. EWS खेळाडू 128 चा कट ऑफ दाखवते आहे चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये. पुढं आपल्याला पुढचं समांतर आरक्षण याच्यामध्ये दिलेलं आहे. खेळाडू नंतर जे काही समांतर आरक्षण आहे ते आहे दिव्यांग बांधव यांच्यासाठी 2 जागा आहेत. यांचा काय कट ऑफ येतो. 128 यांचा कट ऑफ येतो मित्र. त्याच्यानंतर आता प्रवर्ग चेंज करतोय. EWS नंतर पुढला प्रवर्ग घेऊ आपण. पुढला प्रवर्ग याच्यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी सर्वसाधारणच्या जागा आहेत 37. आणि या सर्वसाधारणचा जिल्हा परिषद चंद्रपूर गट 1 ते 5 मराठी माध्यम काय कट ऑफ येतो ते बघायचं. बघा 140 सर्वसाधारण ओबीसी जिल्हा परिषद चंद्रपूर. पुढे आता समांतर आरक्षण घेऊ आपण. याच्यामधलं ओबीसी मधलं समांतर आरक्षण महिला समांतर आरक्षण 32 जागा यांच्या वाट्याला आहेत चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये. जागांची जी संख्या आहे ही जी पवित्र पोर्टलवर जाहिरात आलेली आहे त्यानुसार ह्या जागा बाय डिफॉल्ट इथं येतात. एवढं आपण लक्षात घ्या मित्र. पुढे आपल्याला याचा कट ऑफ काय येतो. महिला समांतर आरक्षण ओबीसी मधून जिल्हा परिषद चंद्रपूर आपला गट आहे 1 ते 5 मराठी माध्यम 135 चा कट ऑफ दाखवते आहे. त्यानंतर कुठला आहे अंशकालीन पदवीधर यांच्यासाठी 10 जागा येतात. आणि या 10 जागांचा चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये गट 1 ते 5 साठी काय कट ऑफ राहते ते बघू आपण. 106. TAITचा स्कोर दाखवते 106 हा अपेक्षित कट ऑफ इथं दाखवते आहे. पुढं आपल्याला जायचं आहे अंशकालीन नंतर पुढला प्रवर्ग घ्यायचा आहे तो आहे माजी सैनिक बांधवांचा. यांच्या वाट्याला 16 जागा आलेल्या आहेत. 1 ते 5 चा गट जिल्हा परिषद चंद्रपूर. अपेक्षित कट ऑफ बघा काय येतोय 98 माजी सैनिक बांधवांसाठी. ओबीसी मधला प्रवर्ग आहे आणि समांतर आरक्षण आहे माजी सैनिक बांधव. त्यानंतर प्रकल्पग्रस्त
5% यांच्या वाट्याला 5 जागा आलेल्या आहेत आणि याचा चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये 1 ते 5च्या गटाला काय कट ऑफ येते ते 134 हा कट ऑफ येतो मित्र. पुढे जायचं आपल्याला प्रकल्पग्रस्तानंतर आपल्याला घ्यायचं आहे भूकंपग्रस्त 2%, 2 जागा यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. यांचा अपेक्षित कट ऑफ चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये काय येतो तो बघायचा आहे आपल्याला. 132चा कट ऑफ येतो यांचा. जिल्हा परिषद चंद्रपूर 1 ते 5चा गट मराठी माध्यम. भूकंपग्रस्तानंतर पुढला जो आहे याच्यामध्ये खेडावत 5% यांच्यासाठी 5 जागा इथं आलेल्या आहेत आणि यांचा आता आपल्याला अपेक्षित कट ऑफ पाहायचा आहे तो किती येतो 128. चंद्रपूर जिल्हा परिषद 1 ते 5चा गट आणि भौगोलिक दृष्ट्या चंद्रपूर आपल्या जिल्हा परिषदचा भौगोलिक दृष्ट्या चंद्रपूर जिल्हा परिषदचा जो कट ऑफ आहे तो मित्र उत्तर जिल्हा परिषदच्या तुलनेमध्ये कमी राहतो. त्यानंतर दिव्यांग बांधव 4% आहेत, 5 जागा यांच्या वाट्याला येतात. यांचा कट ऑफ काय येतो जिल्हा परिषद चंद्रपूर 1 ते 5चा गट मराठी माध्यम अपेक्षित कट ऑफ 128 अंदाजे. पुढे आता आपल्याला ओबीसी नंतर पुढचा प्रवर्ग घ्यायचा आहे तो प्रवर्ग आहे एससीबीसी. एससीबीसी प्रवर्ग आहे सर्वसाधारण 18 जागा आहेत चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये 1 ते 5च्या गटाच्या मराठी माध्यम आणि याचा जो अपेक्षित कट ऑफ आहे तो काय येईल तो बघायचा आहे आपल्याला. 139 हा एससीबीसी प्रवर्ग सर्वसाधारणचा कट ऑफ चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये येतो मित्र. त्यानंतर एससीबीसी मध्ये आपल्याला महिला भगिनींचं समांतर आरक्षण घेऊ आपण 30% यांच्या वाट्याला 14 जागा येतात आणि या 14 जागांचा अपेक्षित कट ऑफ काय राहील जिल्हा परिषद चंद्रपूर 137. एससीबीसी महिला भगिनींचं जे काही 30% आरक्षण आहे त्यानुसार त्यांचा जो कट ऑफ आहे तो 137 इथं दर्शवते. नंतर पुढे घ्यायचं आपल्याला अंशकालीनचा कट ऑफ काय येतो कारण यांच्या वाट्याला 4 जागा येतात आणि यांचा समांतर आरक्षणानुसार काय कट ऑफ येईल एससीबीसी प्रवर्गामध्ये 108 हा त्यांचा कट ऑफ येतोय. पुढं माजी सैनिक बांधव यांचा कट ऑफ फार कमी येतोय. यांच्या वाट्याला 7 जागा आलेल्या आहेत आणि चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये यांचा काय कट ऑफ येते ते बघायला पाहिजे आपण. 100 यांचा कट ऑफ येतोय. पुढे चालायचंय आपल्याला कुठला समांतर आरक्षणामधला हे घ्यायचंय आपल्याला. प्रकल्पग्रस्त 5% 2 जागा यांच्या वाट्याला आहेत आणि यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतोय चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये 1 ते 5च्या गटासाठी 133 हा यांचा कट ऑफ दर्शवते. अंदाजे कट ऑफ आहे. अंतिम विश्वास आपल्याला पवित्र पोर्टलवरच ठेवायचा आहे. भूकंपग्रस्त 2% आहे, 1 जागा यांच्या वाट्याला येते आणि यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण. एससीबीसी प्रवर्ग चालू आहे आपला 134. त्यानंतर पुढला हे घ्यायचं आहे समांतर आरक्षणामध्ये खेळाडू आहेत 5%. यांच्या वाट्याला 2 जागा येतात. यांचा अपेक्षित कट ऑफ काय येते तो बघू आपण. 127 खेळाडूंचा एससीबीसी प्रवर्ग. त्यानंतर याच्यामधला पुढचा जो आहे तो दिव्यांग आहे 4%. 2 जागा येतात यांच्या वाट्याला आणि यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण. 127. पुढे आता एससीबीसी नंतर आपल्याला प्रवर्ग बदलायचा आहे. पुढला प्रवर्ग घेऊ आपण आणि पुढला प्रवर्ग आहे तो
अनुसूचित जाती SC प्रवर्ग आहे, याच्यामध्ये सर्वसाधारणसाठी 6 जागा आहेत आणि या 6 जागांचा कट ऑफ जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये 1 ते 5 चा गट मराठी माध्यमासाठी 139 दाखवते. त्यानंतर SC प्रवर्गामधल्या महिला भगिनी समांतर आरक्षण त्यांना 30% आहे, त्यांचा विचार करू आपण. त्यांच्या वाट्याला 3 जागा येतात आणि याचा जो अपेक्षित कट ऑफ आहे तो कट ऑफ काय येतो मित्र, तो बघायचा आहे आपल्याला. 137 येतो आहे. पुढे चंद्रपूर जिल्हा परिषद मध्येच SC प्रवर्गामध्ये अंशकालीन पदवीधर 10%, एकच जागा यांच्या वाट्याला आहे. यांचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे, काय येतो तो बघू आपण. 108 यांचा अपेक्षित कट ऑफ दाखवते आहे. पुढला याच्यामधली जी काही कॅटेगरी आहे अंशकालीन नंतर, याच्यामध्ये माजी सैनिक बांधव 15% यांच्या वाट्याला 1 जागा आलेली आहे. त्यांचा अपेक्षित कट ऑफ जिल्हा परिषद चंद्रपूर 1 ते 5 चा गट 103 दाखवते. त्यानंतर पुढला प्रवर्ग आहे माजी सैनिक बांधवानंतर आहेत प्रकल्पग्रस्त 5% आहेत. 4 जागा यांच्या वाट्याला इथं आलेल्या आहेत. यांचा अपेक्षित कट ऑफ आपल्याला तपासायचा आहे, 130 दाखवते. पुढं आपल्याला जिल्हा परिषद चंद्रपूर पाहतोय आपण. भौगोलिक परिस्थितीनुसार जिल्हा परिषद चंद्रपूरचा कट ऑफ कमी राहतो. भूकंपग्रस्त 2% आहेत, 2 जागा यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. यांचा आपल्याला अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे, 128 दाखवते. SC प्रवर्ग सध्या आपला सुरू आहे, भूकंपग्रस्त झालेले आहेत. त्याच्यानंतर खेळाडू आहेत 5%, 4 जागा त्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. त्यांचा अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे, 124 त्यांचा अपेक्षित कट ऑफ येतो मित्रहो. जिल्हा परिषद चंद्रपूर खेळाडू 5% घेतले होते आपण. दिव्यांग बांधव 4%, 3 जागा यांच्या वाट्याला आलेल्या आहेत. दिव्यांग बांधवांचा SC प्रवर्गामध्ये काय कट ऑफ येते तो बघू आपण. 124 यांचा कट ऑफ येतोय. पुढं आपल्याला आता प्रवर्ग चेंज करायचा आहे. SC प्रवर्गानंतर आपल्याला ST प्रवर्ग घ्यायचा आहे. ST प्रवर्गामध्ये सर्वसाधारण 1 जागा आलेली आहे जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये. अपेक्षित कट ऑफ पाहायचे आपल्याला, एका जागेसाठी 129 हा अपेक्षित कट ऑफ येतो. ST प्रवर्ग सर्वसाधारण एकच जागा त्यांच्या वाट्याला आहे. पुढे महिला भगिनी 30%, 13 जागा यांच्या वाट्याला आलेल्या आहेत ST प्रवर्गामध्ये. महिला भगिनी यांचा अपेक्षित कट ऑफ चंद्रपूर जिल्हा परिषद 1 ते 5 चा गट 118 यांचा अपेक्षित कट ऑफ येतोय. त्यानंतर पुढला आपल्याला प्रवर्ग घ्यायचा आहे तो आहे अंशकालीन. ST मध्ये समांतर आरक्षण अंशकालीन यांच्या वाट्याला 4 जागा आलेल्या आहेत आणि यांचा अपेक्षित कट ऑफ काय राहतो ते बघू आपण. 89 अपेक्षित कट ऑफ. पुढे घ्यायचं आपल्याला माजी सैनिक बांधव 6 जागा यांच्या वाट्याला आहेत आणि ST प्रवर्गामध्ये यांचा कट ऑफ काय राहील, 81 यांचा कट ऑफ दाखवते आहे जिल्हा परिषद चंद्रपूर. पुढे जायचे आपल्याला प्रकल्पग्रस्त 5% यांच्या वाट्याला 2 जागा आहेत. तर प्रकल्पग्रस्तांचा कट ऑफ काय दाखवते ते तपासायचं आहे. जिल्हा परिषद चंद्रपूर गट 1 ते 5 मराठी माध्यम 114 कट ऑफ दाखवते आहे.
पुढला प्रकल्पग्रस्तांनंतर आपल्याला घ्यायचं आहे भूकंपग्रस्त बांधव 2% आहेत, त्यांचा सुद्धा आपल्याला आता कट ऑफ तपासायचा आहे. एक जागा त्यांच्या वाटाला येते. चंद्रपूर जिल्हा परिषद 1 ते 5 चा गट मराठी माध्यम 115 त्यांचा कट ऑफ येतोय. हे झाले एसटी प्रवर्गामधले भूकंपग्रस्त बांधव. त्यानंतर खेळाडू बांधव 5% आहेत, 2 जागा यांच्या वाट्याला येतात. तर अपेक्षित कट ऑफ काय येतो ते बघा. 108 जिल्हा परिषद चंद्रपूर. पुढला समांतर आरक्षण आपल्याला याच्यामधलं घ्यायचं आहे ते आहे दिव्यांग बांधवांचं 4%, 2 जागा यांच्या वाट्याला येतात. आणि 1 ते 5 गटासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर काय कट ऑफ येते ते बघू. 108 त्यांचा कट ऑफ येते. पुढे आपल्याला आता हा जो प्रवर्ग आहे कॅटेगरी बदलायची आहे. कॅटेगरी घेऊ आपण एनटीसी. आणि एनटीसी मध्ये सर्वसाधारण 4 जागा आलेल्या आहेत चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये. आणि या 4 जागांचा सर्वसाधारणचा अपेक्षित कट ऑफ बघायचा आपल्याला. 146 हा याचा अपेक्षित कट ऑफ दाखवते आहे सर्वसाधारण एनटीसी. त्यानंतर महिला भगिनी 30%, 4 जागा आलेल्या आहेत. अपेक्षित कट ऑफ 141. पुढे आपल्याला एनटीसी मध्येच अंशकालीन 10%, 1 जागा आलेली आहे यांच्या वाट्याला. त्यांचा अपेक्षित कट ऑफ काय दाखवते तो तपासायचा आहे. चंद्रपूर जिल्हा परिषद 1 ते 5 चा गट 112. नेक्स्ट माजी सैनिक 15% आहेत, 2 जागा आहेत यांच्यासाठी. तर यांचा अपेक्षित कट ऑफ काय ते तो बघू आपण. एनटीसी प्रवर्ग सुरू आहे 104. माजी सैनिकानंतर आपल्याला घ्यायचं आहे प्रकल्पग्रस्त बांधव आहेत, 1 जागा आहे त्यांच्या वाट्याला. आणि अपेक्षित कट ऑफ आहे चंद्रपूर जिल्हा परिषद 137. पुढे प्रकल्पग्रस्तानंतर आपल्याला घ्यायचं आहे भूकंपग्रस्त 2%, 0 जागा आहे, जागा नाही आहे. खेळाडू 5%, 1 जागा आहे. एनटीसी प्रवर्ग आहे. अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे 131. त्यानंतर पुढे खेळाडू नंतर दिव्यांग बांधव आहेत 4%, 1 जागा त्यांच्या वाट्याला एनटीसी प्रवर्गामध्ये आहे. आणि त्यांचा जो अपेक्षित कट ऑफ आहे तो काय येतो तो बघू आपण. 131. पुढे आपल्याला एनटीसी पुढचा प्रवर्ग इथं बदलायचा आहे. एनटीसी नंतर एनटीडी प्रवर्ग आहे. एनटीडी प्रवर्ग घेऊ आपण. यांच्यासाठी सर्वसाधारण 4 जागा आलेल्या आहेत एनटीडी प्रवर्गासाठी. जिल्हा परिषद चंद्रपूर 1 ते 5 चा गट आहे. मराठी माध्यम अपेक्षित कट ऑफ 144. कुठलं याच्यामधलं महिला आरक्षण घेऊ. 3 जागा आहेत त्यांच्यासाठी एनटीडी मध्ये महिला भगिनींसाठी. यांचा चंद्रपूर जिल्हा परिषदचा अपेक्षित कट ऑफ काय ते तो बघू आपण. 142. अंशकालीन घ्यायचं आहे, 1 जागा आहे एनटीडी मध्ये. आणि अपेक्षित कट ऑफ आपल्याला घ्यायचं आहे 113. कुठला प्रवर्ग याच्यामधला घ्यायचा आहे समांतर आरक्षणामधला. माजी सैनिक बांधव आहेत, 2 जागा यांच्या वाट्याला येतात.
आणि यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण. 105. पुढे घ्यायचं आहे माजी सैनिक बांधवानंतर येतात प्रकल्पग्रस्त 5%, एक जागा येते यांच्या वाट्याला. चंद्रपूर जिल्हा परिषद सुरू आहे, 1 ते 5 चा गट आहे आणि अपेक्षित कट ऑफ दाखवते 138. प्रकल्पग्रस्तांनंतर येते भूकंपग्रस्त 2% आहे, 0 जागा आहे. त्यानंतर खेळाडू 5% आहे, 1 जागा आहे. अपेक्षित कट ऑफ बघायचं आपल्याला 132. जिल्हा परिषद चंद्रपूर 1 ते 5 चा गट. खेळाडू नंतर आहे दिव्यांग बांधव आहेत, 4%, 0 जागा आहे. आता आपल्याला प्रवर्ग चेंज करायचा आहे. NTB घेतोय मी आता. NTB सर्वसाधारण 5 जागा आहेत आणि या 5 जागांचा कट ऑफ काढायचा आहे आपल्याला. चंद्रपूर जिल्हा परिषद गट 1 ते 5 मराठी माध्यम. NTB सर्वसाधारण 144 चा कट ऑफ दाखवते. पुढे आपल्याला महिला भगिनींसाठी 5 जागा आहेत. मित्र, जेव्हा जागा कमी असतात तेव्हा कट ऑफ हा येतो. अपेक्षित कट ऑफ आपल्याला NTB महिला भगिनी चंद्रपूर जिल्हा परिषद 1 ते 5 चा गट मराठी माध्यम 139 चा कट ऑफ दाखवते. अंशकालीन 10%, 2 जागा यांच्या वाट्याला NTB च्या आलेल्या आहेत आणि यांचा अपेक्षित कट ऑफ बघू आपण काय येतो तो. 107 यांचा अपेक्षित कट ऑफ येतोय. त्यानंतर NTB मधूनच माजी सैनिक बांधव 2 जागा येतात आणि यांचा अपेक्षित कट ऑफ 102 आलेला आहे. माजी सैनिक बांधवानंतर येतात प्रकल्पग्रस्त, 1 जागा येते आणि यांचा अपेक्षित कट ऑफ काय येतो तो बघू आपण. 135. प्रकल्पग्रस्त नंतर येते भूकंपग्रस्त, 0 जागा आहे. नंतर खेळाडू 1 जागा आलेली आहे. तर या एका जागेचा कट ऑफ काय राहील. NTB जिल्हा परिषद चंद्रपूर 129 चा कट ऑफ दाखवते आहे एका जागेचा खेळाडूंचा. त्याच्यानंतर दिव्यांग बांधव 4%, 1 जागा यांच्या वाट्याला आलेली आहे. दिव्यांग बांधवांचा कट ऑफ काय दाखवते बघूया आपण. जिल्हा परिषद चंद्रपूर 1 ते 5 चा गट आहे मराठी माध्यम 129 चा कट ऑफ. पुढला प्रवर्ग आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पुढला जो प्रवर्ग आलेला आहे तो कुठला आहे तो आपल्याला बघायचा आहे. NTB नंतर आहे BJA. BJA याच्यामध्ये सर्वसाधारणच्या जागा पाहिजेत. सर्वसाधारण 1 जागा आलेली आहे आणि याचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ चंद्रपूर जिल्हा परिषद चा काय येतो तो बघू आपण. 1 ते 5 चा गट मराठी माध्यम 146 चा कट ऑफ दाखवते कारण एकच जागा आहे. पुढे याच्यामधलं महिला भगिनी घ्यायचंय 30%, 5 जागा आहेत BJA चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये. अपेक्षित कट ऑफ 138 महिला भगिनी BJA
अपेक्षित कट ऑफ 138. अंशकालीन 2 जागा आहेत. अपेक्षित कट ऑफ तपासायचा आहे 106. पुढला समांतर आरक्षणाचा प्रवर्ग माजी सैनिक 3 जागा आहेत. यांचा काय कट ऑफ येते VJA मध्ये? जिल्हा परिषद चंद्रपूर 1 ते 5 चा गट मराठी माध्यम 101. याच्यामधला पुढचा प्रवर्ग घ्यायचा आहे माजी सैनिकांच्या नंतर येतो प्रकल्पग्रस्त 1 जागा आलेली आहे यांच्या वाट्याला. यांचा काय कट ऑफ येतो तो बघूया. 134. नेक्स्ट भूकंपग्रस्त 0 जागा आहे. खेळाडू 1 जागा आलेली आहे. खेळाडू 5%, 1 जागा आहे. आणि यांचा अपेक्षित कट ऑफ VJA समांतर आरक्षण खेळाडू 1 ते 5 चा गट जिल्हा परिषद चंद्रपूर 128 चा कट ऑफ आलेला आहे. पुढे आपल्याला घ्यायचं आहे दिव्यांग बांधव 4%. अपेक्षित कट ऑफ 128. नेक्स्ट लास्ट आता प्रवर्ग घ्यायचा आहे आपल्याला आणि तो जो प्रवर्ग आहे SBC प्रवर्ग आहे मित्र. SBC प्रवर्ग घेतलाय मी. त्यानंतर सर्वसाधारणच्या जागा घ्यायच्या 6 जागा सर्वसाधारणसाठी आहेत आणि यांचा कट ऑफ घ्यायचा आहे SBC प्रवर्ग जिल्हा परिषद चंद्रपूर. काय कट ऑफ येतो ते बघू आपण. 140 चा कट ऑफ दाखवतो. पुढं महिला भगिनी 30% SBC मध्ये 3 जागा आहेत. अपेक्षित कट ऑफ जिल्हा परिषद चंद्रपूर 138, 1 ते 5 चा गट मराठी माध्यम. नेक्स्ट अंशकालीन 10%, 1 जागा आलेली आहे SBC ची यांच्या वाट्याला. आणि अपेक्षित कट ऑफ बघायचं आहे 109. पुढे माजी सैनिक बांधव 1 जागा आलेली आहे SBC ची त्यांच्या वाट्याला. जिल्हा परिषद चंद्रपूर 1 ते 5 चा गट मराठी माध्यम 104 चा कट ऑफ येतो. प्रकल्पग्रस्त 1 जागा येते जिल्हा परिषद चंद्रपूर. अपेक्षित कट ऑफ 134. पुढं भूकंपग्रस्त 0 जागा आहे. खेळाडू 5%, 1 जागा आलेली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषद 1 ते 5 चा गट. अपेक्षित कट ऑफ SBC चा आहे 128. समांतर आरक्षण खेळाडू आहे. पुढं खेळाडू नंतर आहे दिव्यांग बांधव आहेत 4% आणि यांच्यासाठी 0 जागा. तर मित्र अशा प्रकारे आज आपण जिल्हा परिषद चंद्रपूर सर्व प्रवर्गाच्या रिक्त पद, त्याच्यानंतर त्याचा प्रवर्ग, त्यानंतर त्या प्रवर्गामधील समांतर आरक्षण आणि याच्यानुसार त्यांचा काय कट ऑफ येतो हे सर्व आपण आज डिटेल्स मध्ये इथं बघितलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण
हा जो 1 ते 5चा गट आहे, याच्यासाठी जे रिक्त पदांची संख्या आहे, जिल्हा परिषद चंद्रपूर पवित्र पोर्टलच्या जाहिरातीनुसार 585 पद आहेत. त्याच्यानंतर आपण जर माध्यमिकचा विचार केला, 6 ते 8 गणित आणि विज्ञान 19 पद आहेत. 9 ते 10 इंग्रजी 1 पद आहे. 9 ते 10 पुन्हा इंग्रजी 9 ते 10 इंग्रजी 1 पद आहे. 9 ते 10 गणित व विज्ञान 5 पद आहेत आणि एकूण 610 पद या चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये आहेत. त्यापैकी 1 ते 5च्या गटाला 585, म्हणून मी 585 वर आज फोकस केला आहे. आणि चंद्रपूर जिल्हा परिषदचा कट ऑफ जो आहे भौगोलिक दृष्ट्या थोडा कमी राहतो इतर जिल्हा परिषदच्या तुलनेमध्ये. तर मला अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, भरपूर शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे उद्याची जिल्हा परिषद कोणती घेऊ आपण त्या जिल्हा परिषदचा कट ऑफ उद्या आपल्याला आणखी बघायचा आहे. रोज आपण एक जिल्हा परिषद घेणार आहे. तर आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.